नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे 29 मार्च 2026 तर सूचना आहेत. काय सूचना आहेत तर ते पाहून घेऊत विद्यार्थ्यांसाठी. सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2024-25 राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 पुणे या स्थापनेवरील रिक्त असलेल्या सशस्त्र पोलीस शिपाई पदाच्या एकूण 73 पदाकरता शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी दिनांक 16 मार्च 2026 रोजीपासून आयोजित करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने दिनांक 29 मार्च 2026 रोजी झालेल्या मैदानी चाचणीमध्ये उमेदवारांना प्राप्त गुणांचा माहिती तक्ता या संकेतस्थळावर माहितीकरता प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. उमेदवारांना मैदानी चाचणी प्राप्त गुणांसंदर्भात काही आक्षेप असल्यास त्यांनी समादेशक सहाय्यक प्रथम तर या क्रमांकावर तसेच या कार्यालयाच्या ईमेल आय डीवर 24 तासाच्या आत आक्षेप नोंदवावा. तदनंतर प्राप्त होणाऱ्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही, याबाबत उमेदवारांनी नोंद घ्यावी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स ग्रुप 1 पुणे आर्म्ड पोलीस कॉन्स्टेबल रिक्वायरमेंट 2024-25 फिजिकल टेस्ट मार्क लिस्ट डेट 29 मार्च 2026. तर 29 मार्च 2026चे हे रिझल्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर कोणी मिसअंडरस्टँडिंग होईल की सर SRPFचे अजून हॉल तिकीट वगैरे आले नाहीत आणि रिझल्ट कुठून लागला, आमचे हॉल तिकीट आले नाहीत, म्हणजे असं विद्यार्थी काही म्हणत असेल काही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे ॲप्लिकेशन नंबर पाहायला मिळतील, नंतर रजिस्टर नंबर, विद्यार्थ्यांचे नाव, कॅन्डिडेट नेम अँड 100 मीटरमध्ये विद्यार्थ्यांना मार्क किती पडलेत, नंतर शॉर्टपुटमध्ये अँड 5 किलोमीटरमध्ये. सहसा मी असं बघितलेलं आहेच की संपूर्ण विद्यार्थी आउट ऑफ मार्क घेतात 5 किलोमीटरमध्ये. यांचं मार्कच चुकतं म्हणलं तर 100 मीटर अँड शॉर्टपुटमध्ये 3 किंवा 2 मार्क चुकतात, 3 मार्क समथिंग. तर आपण पाहून घेऊ विद्यार्थी कोण किती मार्क घेतलेत आणि आउट ऑफ वगैरे किती घेतलेले आहेत. टोटल मार्क एकंदरीत आउट ऑफ 100पैकी 100 म्हणजे 50, 5 किलोमीटर देन 100 25 अँड शॉर्टपुटला 25 असे मार्क आहेत. तर आपण पाहून घेऊ एकंदरीत सरासरी विद्यार्थ्यांना मार्क किती मिळाले तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी PDF आहे तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक असेल किंवा ऑफिशियल पुणे SRPFची वेबसाईट तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये थोडंसं खाली स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल. तेथे पण क्लिक करून तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून वेळोवेळी पुढील अपडेट मिळत राहतील. तर आता A to Z म्हणजे असं अंतिम टप्पा होत आलेला आहे, म्हणजे असं मैदानी चाचणीचा. आता काही दिवसानंतरच अपडेट येईल की लेखी परीक्षेसाठी पहिले एकत्रित गुणाची यादी तयार करतील आणि नंतर एकाच तासाप्रमाणे लेखी परीक्षेसाठी विद्यार्थी बोलवतील. तर त्यामुळेच विद्यार्थी मित्रांनो, जर वेळोवेळी अपडेट पाहिजे असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळेल व्हिडिओ बनवण्यासाठी. तर पाहून घेऊत एकंदरीत विद्यार्थ्यांना किती सरासरी मार्क मिळाले आहेत तर ते. सो बघा 93चा आहे विद्यार्थी इथे, ओमकार दगडू चव्हाण. तर 18 + 25 + 50 शॉर्टपुटमध्ये 25, 100 मीटरमध्ये 18. तर असे मार्क मिळाले आहेत. येथे पण 93 आहे. चेस्ट विद्यार्थ्याचं नाव सुदर्शन बालासाहेब, तर यांना पण 93 मिळाले आहेत. 95चा बघा विद्यार्थी प्रणव संपतराव पाटील, देन 93, 91. तर 93 असे विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळत आहेत PDF मध्ये. एकंदरीत 90च्या पुढे विद्यार्थी आहेत बघा. 95 आहेत मनोज रघुनाथ सुतार. देन you see that that boys are getting so many marks, getting right. 90, 91, 93 हे बघा 95 मार्क आहेत. 95 मार्क हार्दिक दत्तात्रय अँड बालकृष्णा ईश्वर. 93, 91. तर सरासरी 95च्या पुढे काही आज दुपारपर्यंत दिसलेले नाहीत विद्यार्थी. सरासरी 91च्या 90च्या आसपास विद्यार्थ्यांना मार्क पडलेले आहेत.
पाहू शकता. पाठीमागे मी बनवला होता व्हिडिओ 1-2 जिल्ह्यांचा, तर त्यामध्ये खूपच विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क मिळाले होते. 100 पैकी 100 म्हणजे असं 50 इकडे 25 इकडे, तर 95 विद्यार्थ्यांना मिळाले आहेत मार्क. सो विद्यार्थी मित्रांनो, हीच होती PDF. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, आणि पॉसिबल असेल तर ते लाल कलरचं सबस्क्राईबचं बटन नक्कीच दाबा. तर भेटूया. थँक्यू सो मच. PDF प्रोव्हाइड केलेली आहे, तुम्ही पाहून घेऊ शकता, नाहीतर तुम्ही पाहिलं तर असतीलच.